बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी सारे प्रवासी घडीचे प्रकरण 4. बागायतकर मास्तरांच्या निवृत्तीनंतर आमच्या शाळेतले एक शांतीपर्व संपले. त्यांच्या काळात आबादी होती. एखादा पोरका परीक्षेत सपशेल नापास झाला आणि मास्तरांच्या घरी जाऊन तो खूपसा रडला तर आपोआप पास होत असे. त्यांच्या निवृत्तीनंतर पावटे मास्तर येताच शाळेतला सारा नुरच पालटला. रविवारी दुपारच्या मोटारीने पावटे मास्तर येणार असे कळताच आबांनी आमच्या आवारातल्या एका मांगराच्या 2 खोल्या झाडून तयार ठेवल्या आणि मला गावच्या वेशीवर पाठवले. पावटे मास्तरांना सांग 2 खोल्यांची जागा मोफत मिळेल म्हणून, असा निरोप देऊन त्यांनी मला वेशीवर उभा केला. मोटार थांबताच मी चौकशी केली. तेवढ्यात मोटारीमध्ये पावटे मास्तरांच्या शेजारीच बाबुलीचा हस्तक बसलेला दिसला. मी हिरमुसला होऊन परत आलो. बाबुलीने पावटे मास्तरला आधीच आपल्याकडे ओढले होते, त्यामुळे मन चुटपुटून गेले. कारण बाबूजी म्हणजे आमचा एकमेव शत्रू, आमच्या घराण्याचे तळपट करू इच्छिणारा द्वाड पुरुष. मास्तर बाबुलीकडे गेलो. मी आबांच्या कानावर बातमी घातली. ते काही बोलले नाहीत. तेही मनातून खजील झाले होते. दुसऱ्या दिवशी सोमवार. मी धडधडत्या काळजाने शाळेत गेलो. पावटे मास्तर तापट आहेत, शिस्तीचे आहेत, ते ब्रह्मचारी आहेत. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे आम्ही सारे पोरे दचकून होतो. त्या दिवशी सारी पोरे प्रार्थनेच्या आधी अर्धा तास शाळेत आली होती. अमृते मास्तर तर इन्स्पेक्टर यायच्या दिवशी करावे तसे झकपक कपडे करून आले होते. रीतसर प्रार्थना संपताच पोरे खाली बसली. तोच पावटे मास्तर आला. वयाने 45ला इसम, पुरा 6 फूट उंचीचा, कोळशासारखा काळा कुळकुळीत आणि मुसळासारखा तुळतुळीत, तुकतुकीत दाढी आणि नाकाखाली खारीच्या तुटक्या शेपटासारख्या भुऱ्या रंगाच्या मिशा, डोक्यावर तबल्यावरली शाही, बाकी नर्मदेतला गोटा, खांद्यापर्यंत रुळणारी शेंडी. त्या शेंडीची जाडी आणि लांबी पाहून आम्ही त्या शेंडीला शेंडाच म्हणत असू. ती शेंडी टाळूवर आडवी ठेवून त्यावर त्याने या मास्तराला त्याच्या पाठीमागे मी जन्मात कधी बहुवचनाने संबोधलेलं नाही आहे. परीट घडीची उंच खादी टोपी ठेवली होती. शर्टाची बटणे गळ्यापर्यंत लावून त्यावर त्याने आखूड कोट चढवला होता. वाहनांचा कर्र चर्र आवाज करीत तो वेताळासारखा शाळेत आला. तमाम मुले उठून उभी राहिली. अमृते मास्तर स्वागतासाठी पुढे धावले. आल्याबरोबर त्याने टोपी काढून टेबलावर ठेवली आणि शेंडी जाग्यावर आहे की नाही ते चाचपून पाहिले. ताबडतोब त्याने टेबल खुर्च्यांची जागा बदलली. आपली खुर्ची आणि आपले टेबल एका कोपऱ्यात नेले. फक्त आपले 3 वर्गच नव्हेत तर अमृते मास्तर सकट सारे 7 वर्ग सतत नजरेखाली राहतील अशा बेताने त्याने तो कोपरा गाठला. प्रत्येक मुलाला त्याने आपला गोणपाट बाहेर नेऊन झाडायला सांगितलं आणि मग सर्व वर्गाची ओळी ओळीने नवी रचना केली. मध्येच तो अमृते मास्तरांना म्हणाला, इथे महारडी किती आहेत? प्रत्येक वर्गात 2-4 आहेत. मग एकदम गर्जना झाली. महारड्यांची पोरे, उठा उठा. कमरेला लावल्या लंगोट्या सांभाळीत प्रत्येक वर्गातील महार मुले उठून उभी राहिली. गोणपाट उचला. पोरांनी दप्तराने गोणपाट उचलले. चला त्या बाजूला जाऊन बसा. इकडे तिकडे शिवले तर याद राखा, खड्डा काढून पुरून टाकीन. भडवी शिकायला आली आहेत. बांबू तासून सुपे रोळ्या करा. मेले शिकतायत. हिरमुसली मुले. आपले गोणपाट आणि दप्तर घेऊन त्यांनी शाळेतच महारवाडा स्थापन केला. इतर मुलांवर आपली सावली पडणार नाही अशा बेताने ती घाबरी घोबरी होऊन बसली. आणि चांबारडी. पुन्हा एकदा गर्जना झाली. प्रत्येक वर्गातले एखादे दुसरे मूल उठून उभे राहिले. महारांची वस्ती ठरल्यावर त्याच बाजूला आपल्यालाही जावे लागणार हे त्यांनी ओळखले होते. उठा उठा. फॅमिली तोंडे बघताहेत. उचला धोपट्या आणि त्या महाराज जाऊन बसा.
सांबारांची मुले महारांच्या मुलांबरोबरीने जाऊन बसली. पायताने बांधायची सोडून शिकायला आली आहेत. सांबारांची मुले ओशाळती झाली. पायतानाचा कर्र कर्र आवाज करीत पावटे इकडून तिकडे वेताळासारखा फिरला. ती रचना पाहून अमृते मास्तर चुळबुळले. महार सांबारांची सर्व वर्गातली पोरे अशी एकत्र बसली तर त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा? अमृते मास्तरांनी शंका विचारून घेतली. कसले आले आहे भडव्यांचे शिक्षण? गुरे ढोरे फाडून खायचे सोडून इथे शिकायला आली आहेत. तुम्ही गप्प राहा पाहू. माझ्या मुठीत ही सारी पोरे आपोआप गळतील. पावटे पुन्हा एकदा कर्दन काळासारखा इकडून तिकडे फिरला. मग त्याने आमच्या वर्गातल्या मुलांची पटापट नावे विचारली. मी माझे नाव सांगितले. तू आबाचा पोर? पोर हा शब्द मला अपमानास्पद वाटला. ना इलाजाने मी होकारार्थी मान हलवली. मुंडी का हलवतोस? वाचा गेली? त्याने जाड्या भरड्या कापडाची चिंदी फाडावी तशा आवाजात विचारले. मग काही किरकोळ अभ्यास होतो न होतो तोच लघवीसाठी 10 मिनिटांची घंटा झाली. पण पोरे बाहेर पडण्यापूर्वी त्याने आपल्या मेजावर ताडकन छडी आपटली आणि पुन्हा एकदा गर्जना केली. बाहेर जाताच कानावर जानवे ठेवा. तुम्ही हिंदूंची पोरे आहात. त्या दिवशी ज्यांची मुंज झाली नव्हती ती पोरे आणि मुंज होऊनही गळ्यात जानवी नसली माझ्यासारखी पोरे बाहेर ताटकळत उभी राहिली. नुसते भीतीनेच लघवीला लागले होते. पण जानवे नाही म्हणून आम्ही अवघडलो होतो. दुसऱ्या दिवशी ही आपत्ती परत नको म्हणून साखरेच्या पुडीला बांधून येणाऱ्या दोऱ्याचे 4 फेरे करून ते जानवे गळ्यात घातले आणि शाळेत गेलो. पण केवळ मी आबांचा मुलगा म्हणून हात धुवून माझ्या पाठीस लागण्याचा पावट्याचा निश्चय असावा आणि तोही बाबुलीने फूस दिली म्हणून असावा. दुसरा दिवस लघवीची सुट्टी संपताच आम्ही आत आलो. मी आत येताच पावटी माझ्याजवळ आला. गळ्याकडून त्याने माझ्या खमिसात हात घातला आणि माझे जानवे वर काढले. हे जानवे आहे? होय, मी म्हटले खरे, पण लघवीला लागल्यासारखे वाटले. हे जानवे तुझ्या बापाने केले? माझा बाप काढताच माझी कानशिले तापली, पण भीतीमुळे मी काही बोललो नाही. हा पुडीला बांधलेला दोर आहे की नाही? होय, म्हणून मी कबुली दिली. ताबडतोब छडी उचलून त्याने मला फोडून काढले. इतका मार मी जन्मात कधी खाल्ला नाही. त्यानंतर पावटे महारांच्या पोरांकडे वळला. हा पुडीचा दोरा म्हणताच तिथे कोणीतरी हसल्याचा त्याला संशय होता. पण संशयाचे निराकरण करण्याच्या फंदात न पडता त्याने प्रत्येक पोरावर फेकून छडी मारली. झाला प्रकार मी घरी सांगितला. ते ऐकून आबा लालबुंद झाले. ते दुपारच्या गाडीने जिल्ह्याच्या गावी गेले. तेथे स्कूल कमिटीच्या अध्यक्षाला भेटले आणि त्यांनी लेखी तक्रार नोंदवली. त्यानंतर 2-4 अधिकारी आले. आबांनी त्या सर्वांसाठी कोंबड्या मारून जेवण केले. प्रत्येकाला जाताना नारळ दिले आणि मग व्हायचा तो परिणाम झाला. असा प्रकार परत होता कामा नये अशी पावटीला बोर्डाकडून तंबी मिळाली. त्यामुळे पावटे जरा नरम झाला खरा, पण त्याचा उद्दामपणा गळावा तसा गळला नाही. बोर्डाकडून तंबी मिळालीच नाही. मी शाळेत काय हवे ते करीन, मी हेडमास्तर आहे अशी फुशारकी मारीत तो गाव फिरू लागला. हेडमास्तर हा पोस्ट मास्तरही असल्यामुळे पावटे आमची पत्रे उशिरा देऊ लागला. आमची काही पत्रे तो फाडून टाकतो असा संशयही येऊ लागला. मी इथे असेपर्यंत ह्या पोराला म्हणजे मला एकाच वर्गात नापास करून ठेवला नाही तर हा पावटे मास्तर बापाचा लेख नाही. कसा भडवा शिकतो बघू अशीही जाहीर बढाई तो मारू लागला. पण मीही काही कच्च्या दिलाचा नव्हतो. आबांचा पाठिंबा आहे हे पाहताच मलाही चेव आला. या पावट्याची मी उसळ करून खाईन असे सांगत मीही चौफेर फिरू लागलो. त्याच वर्षी सुदैवाने बोर्डाची निवडणूक होती. आबांनी चंग बांधला. पावटे महार चांभारांच्या विरुद्ध आहे हे पाहताच आबांनी केशा चांभाराला उभा केला. डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी उठवणाऱ्या केशाला मत म्हणजे काय, निवडणूक म्हणजे काय आणि बोर्ड म्हणजे काय याची सुद्धा कल्पना नव्हती. स्वतः अनवाणी हिंडून दुसऱ्यांना पायताने शिवून देण्यात त्याची हयात गेली होती, पण आबांच्या सांगण्यावरून त्यानेही नेट धरला.
आणि निवडणुकीत उभा राहिला. आबांनीही पाण्यासारखा पैसा ओतला. मला वाटते त्या निवडणुकीपायी जमिनीचा एक तुकडाही पुढे आबांना विकावा लागला, पण त्यांनी पर्वा केली नाही. सर्व्हिसच्या मोटारी, खटारे, सारवट गाड्या जमा करून मतदार जमवले आणि बाबुलीचा विरोध धाब्यावर बसून केशाला भरघोस मताने निवडून आणले. मला वाटते केशा हा जिल्हा लोकल बोर्डात निवडून आलेला त्यावेळचा पहिला चांभार. हा अंगठा बहादर चांभारडा करून करणार काय, असे म्हणत पावटे आपली गुरमी टिकवू लागला. बोर्डाच्या पहिल्या सभेला केशा हजर राहिला. वास्तविक त्याला या सभेला जायचे नव्हते. भीतीने तो काळवंडून गेला होता. डोके दुखते, चक्कर येते, हगवण सुरू झाली आहे, अशी एकापेक्षा एक वरचढ कारणे त्याने पुढे केली. पण काही झाले तरी जिल्ह्याच्या ठिकाणी सभेला गेलेच पाहिजे, हा आबरूचा प्रश्न आहे, असे आबांनी त्याला बजावून ठेवले होते. शेवटी घाबरा होऊन केशा सभेला गेला. शुभ्र धोतर, खमीस, कोट आणि वर भगवा फेटा अशा पोशाखात खांद्यावरचे उपरणे सावरीत केशा बोर्डाच्या सभेत जाऊन बसला. त्याचा खाजगी चिटणीस म्हणून आबाही सभेत बसले. बोर्डाची सभा आटोपून केशा पुन्हा गावात आला तेव्हा त्याला त्या वेशात पाहण्यासाठी 100-200 लोक मोटर स्टँडवर जमले होते. त्याला ते कपडे आबाने आपल्या खर्चाने दिले होते. इतकेच काय, पण जिल्ह्याच्या गावी जायच्या दिवशी नखशिकांत कपडे करून हा सांबार जेव्हा अनवाने हजर झाला तेव्हा आबांना त्याला आपले नवीन पायतानही द्यावे लागले. त्या वेशातील केशाची ती मूर्ती पाहण्यासाठी अख्खा महार वाडा मोटर स्टँडवर लटला होता. मोटारीतून उतरताच आबांनी सर्वांना सांगितले, आता केशा व्हानो शिवचो नाय, बोर्डाचो मेंबर झालो. उद्या सगळ्यांनी शाळेत जमा, केशा शाळा तपासणी करतलो. घरी येताच आबा तळक विहिरीवर गेले आणि सर्व कपडे ओले करून त्याने आंघोळ केली. केशाला शिवल्यामुळे झालेला भ्रष्टाचार त्यांनी धुवून काढला, पण त्या पावट्याला मऊ करण्यासाठी हे सारे काही करण्याचा त्यांचा निर्धार होता. दुसऱ्या दिवशी सकाळी काय चालले आहे पावट्याच्या ध्यानी येण्याआधीच 100-150 लोकांचा गराडा शाळेला पडला होता. बामण, भंडारी, महार आणि चांभार गटागटाने शाळेच्या भोवती जमले होते. त्या सर्वांच्या विशेषतः चांभाराच्या तोंडावरून उत्सुकता ओसंडीत होती. पावटे मास्तर शाळेत येताच त्याला जमलेल्या लोकांकडून कळले की आता शाळा तपासणी आहे. ते कळताच पावट्याने टेबलावरची छडी उचलून पंचम जॉर्जच्या फोटोमागे लपवली आणि कोटाची बटणे लावून काहीही कुणाला न शिकवता भुया चोळी तो दगडासारखा खुर्चीवर बसून राहिला. आपल्या भरदार पोशाखात सकाळी केशा आमच्या घरी आला. मग आबा त्याला घेऊन शाळेकडे निघाले. वाटेत दोघेही अडकळत होते, कारण आबांच्या मागे 4 हात अंतर ठेवून चालण्याची केशाला सवय. ती मोडून आबांच्या पुढे चालणे केशाला जमत नव्हते. मेंबराचा सेक्रेटरी म्हणून आबा केशाच्या मागून चालत होता. अशा थाटात जोडी शाळेच्या दारापाशी येताच जमलेल्या लोकांनी स्तंभित होऊन केसो इलो असा एकच गलका केला. केशाने शाळेत पाय ठेवताच हर्षाचे भरते येऊन मी उभा राहिलो. मी उभा राहताच महार सांबाराची पोरे उठली आणि मागोमाग सगळी पोरे उभी राहिली. केशाचा हा वहिला अनुभव, त्यामुळे ते एकदम दचकून घाबरला. येऊ नये तिथे आलो असे वाटून त्याने पाय मागे घेतला आणि आपले कावरे बावरे तोंड तो उपरण्याने पुसू लागला. चल पुढे, आबा कुजबुजले. दोघे मेजापासे आले तरी पावटी खुर्चीतून बसून राहिला. खालच्या मानेने ओगीच हजेरी पुस्तक चालू लागला. शाळेत तुला खुर्चीवर बसायचे आहे हे आबांनी केशाला आधीच सांगून ठेवले होते. केशा धड बसेल की नाही अशी त्यांना शंका होती, पण कशाचा काय परिणाम झाला कोण जाणे. कदाचित गावचे 100-150 लोक शाळेच्या दारा खिडक्यातून झुंबड करून आपल्याला बघत आहेत या जाणीवेनेही असेल. केशा अनुभवी मेंबरासारखा वागू लागला. त्याच्या आवाजात एकदम ताठरता आली. मास्तर, मी मेंबर असत, उठून उभे राहो. ते ऐकताच पावटे एकदम चमकला, उठून उभा राहिला. ते पाहून चांभारवाड्यातली माणसं बाहेरून हसली. केशा खुर्चीवर बसला. आबा पाठीमागे उभे राहिले. 2 क्षण बिचारा केशाने भेदरलेल्या नजरेने शाळा पाहून घेतली.
शाळेचा आतला भाग त्याने जन्मात प्रथमच पाहिला आणि मग भाषण विसरल्या पोरासारखा तो ओशाळून आबांच्या तोंडाकडे पाहू लागला. शाळेत विद्यार्थी किती? आबाने त्याच्याकडे तोंड करून सांगितले. होय होय मास्तर. शाळेत पोरा किती? 108. च्या मारी इतके? केशालाच आश्चर्याचा धक्का बसला. पुढे बोल, आबाने सूचना केली. आज पोरांचा अभ्यास काय घेतलंस? असे म्हणत केशा उठला आणि इकडे तिकडे फिरला. त्याला साऱ्या पाट्या कोऱ्या दिसल्या. केशाने जन्मात प्रथमच पाटीला स्पर्श केला आणि दोघा तिघांच्या पाट्या उलट्या सुलट्या करून पाहिल्या. खय पांढरा दिसणार नाही, असे आश्चर्यचकित होऊन तो उद्गारला. म्हणजे शाळा सुरू होऊन 2 तास झाले तरी अभ्यास नाही? आबांनी स्पष्टीकरण केले आणि केशाला पुढे ढकलले. एकदम मी केशाच्या नजरेत आलो तेव्हा तो विस्मयाने चमकला आणि स्वतःला विसरून ओरडला. आबानू, हे तुमचे आपू, आमचे धनी. आबांनी पुन्हा त्याला पुढे ढकलले. तिथे चांबारांची मुले पाहून त्याला पुन्हा विस्मय वाटला. मेल्यानू तुम्ही आहे काय? तुमका शिक्षण कशाक? असे तो खाजगीत पुटपुटला. तू घबराव, असे दटावून आबांनी शाळेची फेरी पुरी केली. केशा परत आला आणि खुर्चीवर बसला. तेवढ्यात पाठीला बोट लावून आबांनी त्याला खुणावताच तो पुन्हा उठला आणि तडक पंचम जॉर्जपाशी गेला. लोंबकळणारा फोटो त्याने वर उचलला आणि त्या क्षणी लपवलेली वेताची खडी पालीसारखी खाली पडली. हवे होते ते मिळाले या विचाराने केशाला हर्ष झाला आणि तो ओरडला. ही बघा, काठी गावली. काठी घेऊन केशा पुन्हा खुर्चीवर बसला आणि आबांच्या कानात म्हणाला. कसला बुक? शेरेबुक, शेरेबुक. मास्तर, शेरेबुक आणा. पावटे मास्तरने शेरेबुक उघडून मेजावर ठेवले. आबा पुढे झाले. शाळा सुरू होऊन 1.5-2 तास झाले तरी अभ्यास सुरू झाला नव्हता. वेताची छडी लपवलेली आढळली. त्याआधी मुलांना छडीने मारले जात असावे वगैरे शेरा मारून त्याने अर्धे पान भरले. शाईचे प्याड उघडताच केशाने त्यावर डाव्या हाताचा अंगठा टेकवला आणि शेरेबुकावर उठवला. त्यानंतर तपासणी संपली. शाळेभोवती जमलेली माणसे आपण स्वप्नात काहीतरी पाहतो आहोत अशा आविर्भावाने केशा चांबाराकडे पाहू लागले आणि शाळेत जे नवल घडले ते गावभर सांगत सुटले. तपासणी संपवून केशा आमच्या घराकडे गेला आणि अंगणात उभा राहून त्याने एकामागून एक कपडे उतरले. कपडे उतरताच लंगोटीतला केशा चांभारासारखा दिसू लागला. त्याच्यातला मेंबर गळून पडला. ह्या कपड्यांआधी माझा जीव अर्धो हैराण झालो, असे म्हणत केशाने कपड्यांचे बोचके बांधले आणि सूड उगवल्याप्रमाणे तो त्या बोचक्यावर ठाण मांडून बसला. मग करविटीतून दिलेला चहा पिऊन त्याने घशाला पडलेली कोरड घालवली. त्यानंतर मला वाटते 2-3 दिवसच झाले असतील. अपमानाने विद्ध झालेला पावटा टोळासारखा केशाला शोधित होता. त्या दिवशी अचानक केशा पावट्याच्या दृष्टीस पडला. बुल्या रावताच्या दुकानासमोर बसून तो करवंटीतून चहा पित होता. केशाला वाटले होते आता मेंबर म्हणून हा मास्तर आपल्याला सलाम करेल, पण संतापाने जळणारा पावटा धावत पुढे आला आणि त्याने केशाच्या कंबरड्यावर जोरकस लाथ हाणून त्याला आडवा करून टाकला. भाडव्या, जुती शिवायची सोडून शाळेची तपासणी करतोस, असे म्हणत पावट्याने त्याला लाथा मारीत त्या लाल धुळीत अक्षरशः लोळवले आणि स्वतः आंघोळीसाठी तरातरा निघून गेला. झक मारलेली मेंबर झालो असा पश्चाताप करीत केशा आमच्या घरी धावला आणि त्याने घडलेली घटना आबांच्या कानी घातली. बोर्डाच्या मेंबरला शाळा मास्तराने मारणे ही गोष्ट साधी नव्हती. आबांनीही कंबर कसली. म्हणता म्हणता साक्षी पुरावे झाले. इकडून तिकडे हेलपाटे झाले. अधिकारी आले आणि गेले. 1 महिन्याच्या अवधीतच पावटे 6 महिन्यांसाठी बिनपगारी सस्पेंड झाला आणि त्याला पुन्हा कधी या शाळेत नेमू नये असा हुकूम बाहेर पडला. बाबुलीच्या घरातून ज्या दिवशी पावटे मास्तर बाळ बिस्तारा घेऊन परत जायला निघाला तेव्हा केशा मुद्दाम आपल्या मेंबराच्या पोशाखात तिट्यावर हजर झाला. पावटे येण्यापूर्वी 5-50 माणसे गोळा केली होती.
पावटा मोठारीत चढला तेव्हा आम्ही टाळ्या पिटून आत्ताच आल्या खा पावट्याची उसळ असे जोरडत प्रचंड गलका केला. त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात कटकट नको म्हणून आबाने राजीनामा लिहिला आणि सुटकेचा श्वास सोडीत केशा सांबाराने तेवढा डाव्या हाताचा अंगठा उठवला. विशेषतः आता मेंबराचे कपडे चढवायला नको म्हणून केशाला सुटल्यासारखे वाटले. त्यानंतर केशाने आपल्या पोराचे लग्न उरकून घेतले. त्या दिवशी तेवढा त्याने पुन्हा एकदा मेंबराचा पोशाख चढवला. मला वाटते त्यानंतर जन्मात पुन्हा कधी तो कपड्यांना शिवला नसेल. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.